आज सकाळपासूनच ना दक्षूची थोडीशी तब्येत बरी वाटत नव्हती. त्याला बरं वाटावं म्हणून छान असा उपमा बनवला होता. म्हणलं थोडंसं खमंग खाईल तर बरं वाटेल. ते पण नाही खाल्लं. त्यानंतर त्याला साधी खिचडी बनवली होती. पण जशी-जशी संध्याकाळ व्हायला लागली ना, त्याची तब्येत जास्तच खराब व्हायला लागली. अगोदर तर थोडंफार आजारी होता, पण संध्याकाळच्या वेळेला त्याला खूप जास्त तापसुद्धा आला. पटकन आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो त्याला आणि तिथून काही मेडिसिन्स डॉक्टरने प्रिस्क्राईब केले होते. ते सुद्धा घेऊन आलो होतो. आता लहान मुलं जर का आजारी पडले ना, तर बिलकुलच काही कळतच नाही, की काय करावं आणि काय नाही. त्याच्यानंतर तो म्हणला, "आई मला ना थोडेसे फ्रेंच फ्राईज बनवून दे." मग म्हटलं, "चल त्याला ते तरी बनवून देईन आणि तो थोडंफार खाईल." ते खाल्ल्याच्यानंतर तो जेव्हा आराम करत होता ना, तेवढ्यात मला ब्लाउजची सुद्धा ऑर्डर होती आणि ती कंप्लीट करून द्यायची होती. आता सतत असंच होतं, ज्यावेळेला आपण अति जास्त घाईत असतो ना, त्यावेळेला ब्लाउजची ऑर्डरसुद्धा असते आणि दक्षूला सुद्धा बघावं लागतं. इकडे तो आराम करत होता, तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरून घेतले आणि ब्लाउज कंप्लीट करण्यासाठी बसले होते आणि ते सगळं करून सुद्धा आज कंप्लीटली 3 ब्लाउज पूर्ण करून घेतले होते आणि शेवटी हा 4था ब्लाउज कंप्लीट करायला घेतला होता. असा होता माझा आजचा दिवस थोडासा आजारीपणाचा. आता दक्ष लवकरच बरा झाला पाहिजे, कारण की बाकीचे सुद्धा काही प्लॅन केलेला आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.